अध्यक्ष महोदय, अल्पकालीन चर्चेवर मी माझ्या भावना व्यक्त करण्याकरता इथे उभा आहे। अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक दिवसांपासून जो मुसळधार पाऊस या महाराष्ट्राला दुर्दैवाने सहन करावा लागलेला आहे, त्या मुसळधार पावसामुळे रस्ते, जे राष्ट्रीय महामार्ग आहेत, राज्य महामार्ग आहेत, त्यांची काय अवस्था आहे हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिलेली आहे आणि त्यांचा दुर्दैवाने त्रास सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना सोसावा लागलाय। नावच नाही कॅप्टन। दुर्दैव हे की विधिमंडळाच्या कामकाज चालू असताना जेव्हा हा पाऊस पडत होता त्यावेळेस पुणे मुंबई किंवा पुणे बेंगलोर, पुणे गोवा असेल, कोकणात जाणारी माणसं असतील, नाशिकची अवस्था असेल आणि खास करून वसई विरार असेल किंवा मुंबई मधलं उपनगरचा परिसर असेल, पाणी साठल्यामुळे लोकांना किती आज तिथे म्हणजे दुरावस्था झाली, लोकांना किती गैरसोय झाली हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले। रस्त्यामध्ये जवळजवळ 10-10, 12-12 तास लोकांना गाडीत रस्त्यांच्या अवस्थेमुळे 10-10, 12-12 तास स्वतःच्या गाडीत बसावं लागलं। आज या ठिकाणी रेल्वे ठप्प पडले। मला दुर्दैव ह्याचं असं या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की ही जी कामं आहेत ही गेल्या काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत या राज्य शासनाने सांगितलेलं होतं की आम्ही हजारो कोटींचा खर्च करत हे लोकांच्या सोयीसाठी हे रस्ते करतोय, ह्या दळणवळणाच्या व्यवस्था करत आहोत, परंतु ते व्यवस्था करत असताना त्याच्यावर कुठं क्वालिटी चेक झालाय का? आज कोट्यावधी रुपयाचा निधी, एक मिनिट अध्यक्ष महोदय, मला एक महत्वाचा विषय माझ्या जिल्ह्यातलाही मांडायचा आहे। कोट्यावधी रुपयाचा निधी हा रस्त्यांवर खर्च केला जातो। पुणे बेंगलोरची अवस्था बघा, हा राष्ट्रीय मार्ग आहे, पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आहे, आज तिथे सगळे रस्ते हे खड्ड्यांनी भरलेले आहेत व कुठेतरी क्वालिटी चेक होत नाहीत आणि म्हणून या राज्य सरकारने त्याच्यावर गांभीर्याने दखल करणं अत्यंत आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, सांगली जिल्ह्याला कृष्णा नदीचा पुराचा फटका सन 2005 साली, 2019 आणि 21 अशा अनेक या वर्षांमध्ये सोसावं लागला। पुरामुळे हजारो कोटींचं नुकसान, शेतकऱ्यांचं, रस्त्यांचं, सार्वजनिक बांधकाम विभागाचं नुकसान, या ठिकाणी शासकीय मालमत्तेचं आणि व्यक्तिगत मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, सांगली शहरामध्ये जो कृष्णा नदी कट जो परिसर आहे ते सांगलीच्या या सातत्याने एका विषयावर आम्ही इथे आमच्या भावना व्यक्त करत आहे आणि तो म्हणजे सांगलीचा शेरी नाल्याचा प्रश्न। आणि सांगलीच्या शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज या ठिकाणी सातत्याने आम्ही भावना मांडत आहोत की या सांगलीच्या शेरी नाल्याचा प्रश्न न मिटल्यामुळे त्याची आज जी कामं चालू आहेत ती अजूनही अर्धवट आहेत। तिथलं जे काही सांडपाणी आहे ते सगळं पुराचं घाण असणारं पाणी कृष्णा नदीत जातं आणि त्याच कृष्णा नदीतलं पाणीची व्यवस्था पुन्हा लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करावी लागते। आज दुर्गंधी झालेल्या घाण पाण्यामधनं सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांना दुर्दैवाने ते सोसावं लागतंय। अध्यक्ष महोदय, किती वर्षानुवर्ष चालले, पंप बसवले जातात पण पुढचा टप्पा केला जात नाही, काही पंप चालू असतात, काही पंप बंद असतात। जे शेरी नाल्यासाठी बजेटची तरतूद केली जाते पुन्हा त्यातले पैसे दुर्दैवाने वळवले जातात। अध्यक्ष महोदय, हा सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांचा एक अत्यंत गहन प्रश्न आहे आणि शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज जे कृष्णा नदी, जी आपली एक मोठी महाराष्ट्रातली आज एक अत्यंत महत्वाची नदी आहे, त्या नदीमध्ये शहरातलं पाणी जातं, तेच पाणी पुन्हा सांगलीकरांना सोसावं लागतं। ती आज पाण्याचा कलर सुद्धा हिरवा झालेला अध्यक्ष महोदय, एवढी वाईट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। आज सांगली शहरातल्या लोकांना या ठिकाणी सुरक्षा करण्याकरता, सुरक्षित आणि चांगल्या पाण्याची व्यवस्था देण्याकरता आज हे सगळे दळणवळणाचे खर्च राज्य शासनाने व्यवस्थित करणं आवश्यक आहे। जे काही 4 दिवसातला पाऊस पडला त्यातनं ठीक आहे, रस्ते अनेक ठिकाणी आज जे काही कुठंतरी तूट होते, कुणी महाराष्ट्रावर काल मुख्यमंत्री मोदींनी आपल्या भावना व्यक्त केला, त्याला उत्तर दिलं, ते म्हणाले की महाराष्ट्रावर इथं टीका होती, महाराष्ट्र कुणी टीका करत नाही, इथं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नागरिकांना होणारा त्रासा जो होतोय त्याच्या भावना आम्ही मांडतोय, जेणेकरून आज राज्य सरकारने त्याच्यावर उपाययोजना काढाव्या, लोकांच्या सुविधेसाठी लवकरात जलद गतीने त्या ठिकाणी आज निधी योग्य पद्धतीने खर्च करून जे जबाबदार आहेत अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर त्यांना जबाबदार धरून या ठिकाणी शासन व्हावं, ह्या त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। आणि म्हणून लवकरात लवकर आमच्या सांगली जिल्ह्यातला शेरी नाल्याचा प्रश्न असेल, सांगली कोल्हापूर रस्ता असेल, सगळ्यांवर उपाययोजना करावी अशी माझी विनंती आहे। धन्यवाद।